नमस्कार मित्रांनो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींना जर पैसे या ठिकाणी अजून मिळाले नसतील तर त्याची दोन कारणं आहेत. मित्रांनो, एक तर तुम्ही KYC केली नसेल, त्याच्यामुळे तुमचे जे पैसे असतील हे थांबवले गेले असतील. परंतु काळजी करू नका, तुम्ही KYC केल्याच्या नंतर तुमचे अडवलेले पैसे तुम्हाला मिळून जातात. याच्यावरती मी खूप व्हिडिओ बनवले, परंतु ज्यांनी लक्ष दिलं नाही त्यांना या ठिकाणी ती बातमी मिळाली नाही आणि त्यांना पैसेसुद्धा या ठिकाणी नाही मिळणार. कारण की आजकालच्या लोकांना महत्त्वाचे व्हिडिओ सोडून आलतो टाईमपास करणारे व्हिडिओ बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे. हे बघा भावांनो, या ठिकाणी 2100 रुपये का बरं म्हटलेलं आहे हे तुम्हाला समजलं का? 2100 रुपये याच्यासाठी म्हटलेलं आहे याच्यामध्ये की ज्यांचे पैसे आतापर्यंत थांबवलेले होते ते पैसे त्यांना इकट्ठे मिळणार आहे. हा शासनाकडून जी आर आलेला आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो, तुम्ही KYC करा. शासनाला ही प्रक्रिया पारदर्शक करायची आहे, जेणेकरून शासनाचं जर कोणी नुकसान करत असेल, शासनाची जर कोणी लूट करत असेल. आता बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यांना लाडक्या बहीण योजनेची कुठलीही आवश्यकता नाही, तरीसुद्धा ते या योजनेचा लाभ घेतात. तर ह्या गोष्टी शासनाच्या निदर्शनात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे शासनाने KYC काढलेली आहे कंपल्सरी. परंतु एवढं करूनसुद्धा जर तुम्ही KYC करत नसाल तर तुमचे पैसे ठिकाणी बंद होणार. आणि ही जी मी 2100 रुपयाची जो विषय आहे हा त्यांच्यासाठी आहे ज्यांचे पैसे आतापर्यंत अडवल्या गेलेले आहेत. त्यांना एक खट्ट्यात सर्व पैशांचा जो मोबदला आहे तो या ठिकाणी मिळणार आहे. तर कुठल्याही प्रकारची काळजी करू नये. त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी कुटुंबातील असाल किंवा दारिद्र्यग्रस्त कुटुंबातील असाल किंवा महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक जर असाल तर राज्य शासन महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी व मुलांच्या शिक्षणासाठी व वृद्धांच्या आरोग्यासाठी सुद्धा विविध शासकीय योजना काढते. या योजनेच्या माध्यमातून लोकांना महिन्याला पैसे दिले जातात. परंतु या पैशाचा जो लाभ आहे हा सर्व नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्याचं कारण असं, संबंधित योजनेची जी माहिती असते हे लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात नाही. त्यासाठी जबाबदार भ्रष्ट प्रशासन असेल, तंत्रज्ञान असेल किंवा इतर काही सामाजिक गोष्टी असतील. परंतु याच्यावरती कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम केलं जातं. त्याच्यामुळे मी तुम्हाला ही विनंती करतो की तुम्ही शासनाच्या सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. जी घंटी आहे ती ऑन करा, तरच तुम्हाला शासनाच्या योजनेची माहिती मिळत जाईल. अन्यथा मित्रांनो, तुम्हाला शासनाच्या योजनेची माहिती नाही मिळणार. आणि समाजातील गोष्टी बघता, समाजातील लोकांच्या भोवती असलेला कामाचा व्याप बघता, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ शकत नाही की तुम्हाला शासनाची योजनेची माहिती आपलं चॅनल सोडून कोणी देईल. नाही मित्रांनो, नाही देणार मित्रांनो माहिती तुम्हाला. समाजातील लोक असो, प्रशासन असो, कुठंही माहिती नाही मिळणार. त्याच्यात त्यांची चुकी नाही आहे. संबंधित व्यक्तींवरती, संबंधित नातेवाईकांवरती, नागरिकांवरती जो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला जो कामाचा ताण आहे, त्या कामाच्या ताणामुळे ते पुरेसा वेळ त्याला नाही देऊ शकत ना. त्याच्यात त्यांची तरी काय चूक आहे? त्याच्यात चूक तुमच्या स्वतःची आहे मित्रांनो, तुमच्या स्वतःची चूक आहे. कारण तुम्ही स्वतः आपले व्हिडिओ बघत नसाल, तुम्ही स्वतः आपल्या व्हिडिओतील माहिती घेत नसाल तर तुम्हाला माहिती मिळणारच नाही ना. आणि ही जी माहिती आपण लोकांना सांगतो, नागरिकांना सांगतो, ही 100% योग्य माहिती असते आणि सत्य माहिती असते. आणि या योजनेची जी माहिती आहे ती माहिती आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओतील संबंधित विषयाच्या, संबंधित व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संबंधित योजनेची माहिती आपण टाकत असतो. उदाहरणार्थ, सध्या जो व्हिडिओ चालू आहे या व्हिडिओच्या योजनेची किंवा या व्हिडिओची जी बातमी आहे त्याची माहिती संबंधित व्हिडिओमध्ये टाकलेली असते. त्याच्यामुळे कुठल्याही नागरिकाला जर व्हिडिओ समजला नसेल
तर काही काळजी करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे. आणि आपल्या व्हिडिओचा जो उद्देश आहे हा पैसे कमवणे नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळाली पाहिजे, त्यांना सामाजिक आर्थिक लाभ मिळाला पाहिजे, हा एक उद्देश असतो. आणि महाराष्ट्रातील कृषीप्रधान जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या प्रत्येक शासकीय योजनेची माहिती पोहोचली पाहिजे, हा आपला उद्देश असतो. हे सोडून कुठलाही उद्देश आपला या ठिकाणी नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला काही अडचण असेल, एखादा कायदा किंवा एखादी बातमी समजली नसेल, डॉक्युमेंट समजले नसतील, तर त्या संदर्भात काहीही काळजी करायची गरज नाही. कुठं जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती, शासकीय कार्यालयात जायला वेळ मिळत नसेल तर काही हरकत नाही, मला कमेंट करा. नक्कीच तुमच्या कमेंटचा मी खूप छान पद्धतीने रिप्लाय देईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या समस्येचं निराकरण या ठिकाणी मिळेल. आणि तुमची जर मनापासून इच्छा असेल की आपल्या चॅनलला मदत करायची, तर मी तुम्हाला हेच विनंती करेल की हा जो व्हिडिओ आहे एक सहकार्य म्हणून आपल्या महाराष्ट्रातील जे इतर शेतकरी मित्र आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करा, आपलं चॅनल व्हायरल करा. याचा फायदा फक्त मला एकट्याला होणार नाही, तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना होतील. त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजनेची ज्ञानाची गंगा जाईल. म्हणून तुमचे इतर शेतकरी मित्र तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, तुमच्या व्हॉट्सअपवरती असतील, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, त्यांना अशा प्रकारचे जे व्हिडिओज असतात त्याची लिंक टाकत चला, जेणेकरून त्यांनासुद्धा शासनाच्या योजनांची माहिती मिळत राहील आणि त्यांचासुद्धा सामाजिक आर्थिक विकास होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ खरं तर मी लाडक्या बहिणीसाठी बनवला होता. जर तुमच्यासुद्धा लाडक्या बहिणी असतील, तुमच्यासुद्धा घरात लाडक्या बहीण योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या महिला असतील, तर त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती अवश्य पोहोचवा. आणि तुमच्या व्हॉट्सअपवरती जर असतील तर या व्हिडिओची लिंक कॉपी करून हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि ग्रुपवर, जेणेकरून इतर लाडक्या बहिणींना अशा प्रकारची माहिती मिळेल. आणि फक्त हाच व्हिडिओ नव्हे तर इतरसुद्धा जे आपले व्हिडिओ आहे हे टप्प्याटप्प्यानं त्यांना मिळतील आणि त्यांना शासकीय योजनांची माहिती होईल आणि त्यांचा आर्थिक आणि सामाजिक लाभ होईल. मित्रांनो, त्याचबरोबर आपलं चॅनल एक वेळा तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारचे तुमचे उपयोगाचे, तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले व्हिडिओज दिसतील, जेणेकरून तुमचा या ठिकाणी फायदा होईल. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी आपला जो व्हिडिओ आहे हा बंद करूया. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला हक्कानं कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकचं बटन आहे ते व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह, एका नवीन अशासकीय योजनांसह.